रब्बी हंगामातील तूर काढणे आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि ही सर्व तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नेहमीच दररोज 200 ते 300 क्विंटल होणारी तुरीची आवक आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घटलेली आहे। या ठिकाणी आता फक्त 30 ते 40 क्विंटल तूर यायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या तुरीला अवघा 6100 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे। तर नाफेडने जी काही तूर खरेदी सुरू केलेली आहे आणि नोंदणी सुरू केली आहे त्या ठिकाणी हमी भाव जवळपास 7500 आहे। त्याचा देखील परिणाम या ठिकाणी झालेला दिसतोय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता मजुरांकडून या तुरीच्या गोण्या बांधण्याचं काम सुरू आहे। दररोज साधारण 200 ते 300 क्विंटल या ठिकाणी तूर येत होती, मात्र ही तूर आता मोठ्या प्रमाणात याच्यात घट झालेली आहे। 30 ते 40 क्विंटलच फक्त तूर या ठिकाणी येते आहे आणि एकूण शासनाने महापेडच्या वतीने जे काही आता नोंदणी सुरू केलेली आहे या नोंदणीमध्ये देखील आता शेतकऱ्यांनी हळूहळू प्रतिसाद द्यायला सुरुवात झालेला आहे। मात्र शेतकऱ्यांकडून अवघा 6100 रुपयेच भाव या ठिकाणी दिले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे।